त्याच्या पिकनिकची तयारी चालू आहे. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती. मी मितेश तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता आम्ही पावसाळी पिकनिकसाठी चाललोय. आपला मित्र बाजूला हरेश बसलाय, पाठी शैलेश आहे आणि इथे संतोष बसलेला आहे. तर आता आम्ही चाललोय लोणावळा इथे आणि तिकडे गेल्यानंतर पुढची धमाल बघूया, थोडासा रस्ता बघू आणि तिथे गेल्यावर धमाल. ये तर मित्रांनो, तब्बल 10 वर्षानंतर आम्ही सगळे चाललेलो आहोत पिकनिकला आणि या पिकनिकची मजाच वेगळी असणार आहे. कारण की 10 वर्षाच्या गॅप नंतर आम्ही एकत्र सगळे भेटतो आहोत. त्याच्यामध्ये का आम्ही सगळेच वयोगटातील मुलं आहोत आणि कसं आमचे सिनियर पण आहेत आणि आम्ही सगळे आमचे ज्युनियर पण आहेत. तर आम्ही सगळे एकत्र आहेत आणि आमच्या LIC कॉलनीमध्ये आम्ही एकत्र राहायचो यापूर्वी आणि आमचा सगळ्यांचा हा ग्रुप आहे आणि आम्ही हे सगळेजण जातोय ह्या पावसाळी पिकनिकसाठी. तर आम्ही पुढे जो विला बुक केलाय ते पण तुम्हाला दाखवेन, त्याची माहिती पण देईन. तोपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत. आणि प्रदीपजी राणे काय म्हणताय? जबरदस्त, मस्त आहे ना? जबरदस्त आहे ना? चांगली जागा आहे, मस्त छान. सो गाईज, हा विला बुक केलाय. इथे बघू शकता, इथे किचन आहे. तर तुम्हाला जर किचनची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही किचन वापरू शकता. रेफ्रिजरेटर आहे, डायनिंग टेबल आहे. हा इथला एक बेडरूम आहे आणि अटॅच टॉयलेट आहे. इकडे टॉयलेट वगैरे नीट अँड क्लीन आहे, बघू शकता. छान एकदम. गरम पाण्याची व्यवस्था आहे, AC आहे. इथे साईडला वॉर्डरोब दिलं आहे. त्याच्यानंतर इकडे स्टोरेज आहे, फुटरेस्ट. इकडचा वॉशरूम आहे या बाजूला, म्हणजे हॉलसाठी वॉशरूम, छोटासा कॉम्पॅक्ट. म्हणजे इथे समजा गेट टुगेदर आपण करतोय, पार्टी वाटी करतोय, तुम्हाला तिकडे वॉशरूमसाठी जाता येईल. या डायरेक्ट पूलसाठी इथून एंट्री आहे, एक्झिट आहे. म्हणजे तुम्हाला असं बाहेरून जायची गरजच नाही. आता आपण वरती जाऊया, वरती बघूया. वरच्या बाजूला स्टेअरकेस चढल्यावर या बाजूने एक ओपन बाल्कनी दिली आहे. इथून एकदम छान असा व्ह्यू आहे, समोर बघू शकता ओपन बाल्कनीचा व्ह्यू. आणि या बाजूला पण ओपन बाल्कनी दिली आहे. बॅक साईडला आहे. त्यानंतर हा एक बेडरूम, इकडे टॉयलेट, इथे वॉर्डरोब, इकडची बाहेरचा व्ह्यू आहे, बाल्कनी आहे. या बाजूला पण दाखवतो. आणि चांगली व्ह्यू आहे, म्हणजे जिथे मॉस्किटो नाही येणार, मच्छर नाही येणार, बघू शकता. या बाजूचा व्ह्यू एकदम मस्त आहे, सुंदर व्ह्यू आहे एकदम. या वॉटर बरीच. या बाजूला पण हा AC आहे. तर आता हा आमचा रूम, बेड, AC, 2 बाल्कनी, एक टॉयलेटरी, वॉर्डरोब. या साईडला पण सेम व्ह्यू, छोटी बाल्कनी आहे इथे. आणि त्या बाजूला पण एक छोटी अजून एक बाल्कनी आहे.
दोन्ही बाजूला सेम व्ह्यू आहे. ती तिकडची एक बाल्कनी, इकडे एक बाल्कनी. पुढे आता एन्जॉय करूच आम्ही, मग पुढची मजा बघूया. तोपर्यंत भेटू पुढं. हे मोठ्या याच्यामध्ये मजा नाही. सामान व्हिडिओ काढताय दाखवा. मेकिंग ऑफ जंगल ज्यूस. काय ना हां, आम्ही बनवलं जंगल ज्यूस. म्हणजे कॉकटेलच आहे एका प्रकारे. याच्यामध्ये आता सगळी फळं आहेत, त्याच्यामध्ये पुरेपूर व्हायटॅमिन सी आम्ही घेतलेलं आहे. आणि आता आम्ही टाकतोय सफरचंद, हे दोघं सोडतात डाळिंब, आणि याच्यानंतर येणारे कलिंगड त्याच्यामध्ये, आणि संत्रा, आणि चवीपुरता कोथिंबीर, आणि थोडंसं मीठ असेल, थोडंसं लिंबू आहे मस्तपैकी एकदम. आणि मग प्रत्येक वेगवेगळी समजून टाकायची. म्हणजे कॉकटेल म्हटलं मग ते आता आपण हे सगळं युट्यूबवर टाकणार आहोत. त्यासाठी मी काय भेटणार जात नाही, रेसिपी सांगण्याचा अर्थ नाही, लोकांना माहिती आहे. अशा पद्धतीने आजचा आमचा हा जंगल ज्यूस बनणार आहे. आणि बनल्यानंतर कसा झाला आहे काय ही आपण प्रतिक्रिया घेऊच आणि मजा करूया. आजच्या या पावसाळी पिकनिकची धमाल सेशन सुरू झालेलं आहे. पहिला आता मेकिंग बनवूया, व्हिडिओ बनवतोय, आणि नंतर आपण याचा रेसिपी कशी झाली आणि काय झाली हे आपण नंतर डिटेलमध्ये जाणून घेऊ. देवाची अंगोली करतन देवाची सोन्याची जेजुरी येऊ दे. देवा तू नवसाला पावलं मल्हारी, देवा तू डावरं डावरं मल्हारी, देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवाची अंगोली करतन मल्हारी, देवाला अंगोली घालतन मल्हारी, देवा. राजा तू मला बनवशील काय, माझ्या नावाचा कुंकू तुझ्या माथ्याला लावशील. वेलकम बुंबा. फायनली बबली पोहोचलेला इथे. का बबली खूप लवकर आलास. आर्यन ये ये.
Come on, Papa, come on! ये उड़ी मारता लगा। हाँ मार। ये मारना शूटिंग कर रहे हैं। हाँ मार 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 एक नंबर। फ्रेंच फ्राईज बनवतोय आम्ही लोक। शेफ नितेशजी मर्चंडे। येस आतासाठी स्टार्टर आहे व्हेज मध्ये। लाल सांडल ऐसा आवडायची एक नंबर नाही ना बा लाल सांडल कोळशावर कानाला कोण गेलेला? झोल केला का? ए भाई कोळसा पाहिजे होता बघा कसं माहिती आहे खाली असं पिकनिकला आल्यावरती चिटकणार नाही। असं पिकनिकला आल्यावरती सगळ्यांचा हातभार लागतो, सगळे एकमेकांना मदत करतात। थोडस मॅरिनेट करायला, आता भाजायला, म्हणजे काय बोलतात त्याला, काय बोलतो आपण, बार्बिक्यू करायला आता हे सगळं चालू आहे कार्यक्रम। इथे बघा बघू शकता 3-3 माणसं लागलेत। एक मार्शल आहे, स्वप्नील आहे, रुपेश, एक पलटायला स्पेशल माणूस, एक बटर लावायला वेगळा माणूस आणि एक हवा घालायला वेगळा माणूस। 2 किलो आपल्याकडे चिकन एकच आहे। बोला काहीतरी बोला। नाही नाही ए 42 कम्प्लीट 42 43 काय मूच काढून आलं तर काय तुम्ही 2 वर्ष कमी झाला का? त्यांचा 23 वाढदिवस हा बोल कोणता कालच्या शुभमुहूर्तावर झाला होता, पण आपण सगळे आज एकत्र आलो याचं औचित्य साधून आज आपण त्यांच्यासाठी एक केक आणलेला आहे। मी सर्वांना विनंती करतोय सगळ्यांनी या ना या आणि आपल्या मित्राला असंच निरोगी आयुष्य जगो ही परमेश्वराकडे प्रार्थना करूया। चालू थँक्यू व्हेरी मच। ठीक आहे फोटो काढ वागेला आम्हाला वाटतं आला बघ बाबूला हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना। हॅपी फ्रेंडशिप डे। गांट्या कुठे बसलाय? गांट्या कुठे बसलाय? घरी आहे घरी। गांट्या एक क्वार्टर झाली वाटतं। ए गांट्या बसले कुठे? गांट्या अरे गांड्या पंढरपूरला जाऊन आला बाळचा ना। क्या करोगे?
डोकीच आहे. तर मित्रांनो, विलाच्या बुकिंगसाठी मी तुम्हाला नंबर दिलेला आहे. विला तुम्हाला आवडला असेल, तुमच्या बजेटनुसार तुम्ही यांच्याशी बोलून घ्या. तुम्हाला तुमच्या बजेटनुसार इथे जेवण उपलब्ध करून देतील. खूप छान, सुंदर आणि टेस्टी जेवण आहे आणि आजूबाजूचा परिसर एकंदरीत विला आणि लोकेशन फार छान आहे. तसंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.